उठून बस उठून बस भैया मारू नका please. तुम्ही मला हात लावायचा नाही तुम्ही. तू माझी शिटी करते मारू नका कोणी अरे गप्पा ना थांबा बंद करा मोबाईल आधी बंद करायला हवा नाहीतरी पोलिसांना काय नाव आहे तुमचं? हो. कशासाठी मारलं तुम्हाला? काय माहित नाही कधी मारलं? पाठव हो. किती जण होते तुम्हाला मारायला? 20-22 लोक. डोकं फुटलेलं आहे पाय फ्रॅक्चर झालाय पूर्ण अंगाला मुका मारा. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय का? मी गेलो होतो गुन्हा दाखल करायला. माझी परिस्थिती नव्हती रक्त सांगत होतं त्याच्यामुळे त्यांनी मला तिकडे पाठवले दवाखान्यात ॲडमिट केले. आता इथे मुश्किल झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाणार आहे. मारणारे कोण होते तर तुम्हाला कळलं का? त्यांची माझी ओळख नाही. अचानक आले रात्री दरवाजा वाजवला मी दरवाजा उघडला. काही जण घरात घुसली काही जणांनी मला पाडलं जागेवर. वर कोयता काट्या लोखंडी बार होती त्यांनी मारलं. परत पाणी उठलं अंगावर घाबी बादल्या उचलून आपटल्या अंगावर. डोकं फुटले सगळं अंग दुखते. कुठं काय मारलेलं कुठं काय कळणार नाही मला. बेशुद्ध होतो मी बेशुद्ध अवस्थेत मला दवाखान्यात आणलं सकाळी. आणि कशासाठी मारलं काय कारण त्याचं? काहीच कारण नसलं. बाकी कोणाला घरामध्ये अजून काय त्रास वगैरे? मंडळीच्या अंगाला देखील थोडं शूटिंग करायला लागली होती. मोबाईल काढून घेतला हां. त्याला धक्काबुक्की केली. लहान घेतली बाकी 4. मारणारे कोण होते ओळखू आलेत का? नाही मला माहिती नाही. शूटिंगमध्ये दिसते एक जण तरी. किती जण होते ते मारणारे? 20 जण. कशासाठी मारलं काय कारण? काय कारण होत नाही. मी रोज शेतात कामाला जातो शेरडावर. काय कारण माझी दिसतो नाही कोणाबरोबर. उगाच मारले.